शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आपल्या बरोबर आहेत। आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर आदित्यजी, तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पण महाराष्ट्रात बीडचं मोठं प्रकरण गाजतंय। खरं तर मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता राज्यभरात आंदोलनं सुरू झालेली आहेत। आपण नक्की याच्यावर बोलू। खरं तर हेच सरकार कोणाला वाचवायचा प्रयत्न करतंय हा प्रश्न प्रत्येक माणूस विचारत आहे। परंतु SIT असेल, त्याच्यानंतर CID असेल, या सगळ्या टीममध्ये त्यांचीच लोक पोलीस पुढे काय होणार आणि मंत्रिमंडळात ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात त्यांचा राजीनामा घेणार का, स्वच्छ सरकार राहणार का, हा पण प्रश्न विचारला जातो। 23 दिवस झाले आरोपी मोकाट फिरतात आहेत, आरोपींना अजून अटक झालेली नाही। या प्रकरणात अजून देखील एक आरोपी फरारच आहे। नक्कीच, आणि हेच आम्ही विचारतोय की काही बदलणार आहे का। राजन साळवी नाराज आहेत। राजन साळवी म्हणतात की विनायक राऊतांनी राजीनामा। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहताय आज इथे BDDचा जो महत्त्वाचा प्रश्न होता तो आम्ही सोडवलेला आहे। गृहप्रवेशाच्या आधी आज ह्या BDD चाळीमध्ये 20 नंबरच्या बिल्डिंगमध्ये फेअरवेल पार्टी होती। खरोखर या सगळ्या रहिवाशांच्या सोबत आनंद इथे साजरा करायला मिळालं होतं। परंतु एक राजकीय प्रश्न होता। राजन साळवी म्हणतात की विनायक राऊतांनी काम नाही केलं माझ्या म्हणजे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सगळ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी कामाला लागावं आणि सगळेच पदाधिकारी उद्धव साहेबांसोबत जसे लढत होते गेले 2-2.5 वर्ष महाराष्ट्रासाठी, तसं पुढची 5 वर्ष देखील महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहेत। महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र लढायला तयार राहावं। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। खरं तर आपण पाहिलं की आदित्य ठाकरे होते, BDD चाळीच्या कार्यक्रमामध्ये आलेले होते। फेअरवेल पार्टी जी आहे ती इमारतीची होती, त्या कार्यक्रमाला आलेले। परंतु बीडच्या मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचं म्हणणं आहे की सरकारने निष्पक्षपणे जी आहे ती चौकशी या सगळ्या प्रकरणांमध्ये केलं पाहिजे, असं मत जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।